सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। लाजून हासणे अन हासून हे पहाणे, लाजून हासणे अन हासून हे पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा, डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणे, हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे, तिरपा कटाक्ष भोळा, तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. जाता समोरुनी तू उगवेट पोरतारा, जाता समोरुनी तू उगवेट पोरतारा, देशातुनी फुलांचा आणि सुगंध वारा, देशातुनी फुलांचा आणि
सुगंध वारा रात्रीस चांदण्याचे, रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, लाजून हासणे हसून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.
अव हे गाव लई न्यार इथं थंडगार वार ह्याला गरम शिणगार सोसना या गरम शिणगार सोसना याचा आदर्शाचा चोरा ह्याचा कागदाई कोरा इथं शाहिरी लेखणी पोचना इथं शाहिरी लेखणी पोचना हित वरण भाताची गोडी र नको फुकट छेडा छेडी र अरे सोंग ढोंगचा बाजार हितला सासूद घालतोय आळी मिळी अन सार वरपती रसा भुरकती घरात पोळी अन बाहेर नाही र र र र र र. अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी छबीदार छबी मी तोऱ्यात उभी रशी चांदणी चमचम नभी आव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव आहो दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव करतोय खोड्या हे वागणं बरं नव आर लाज मोड्या भलत्यात करतोय खोड्या हे वागणं बरं नव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव डौल दावते मोराचा तिरपा डोळा चोराचा वड्याच्या काठाला आडीवतो अंगावर पाणी ओढीवतो आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागणं बरं नव आर बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागणं बरं नव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव मिरचीचा तोडा मी करते र वट्यात ऐवज भरते र पदर माझा धरतोस कसा भोवतीन माझ्या फिरतोस कसा आर बत्ताशा कशाला पिळतोस मिशा हे वागणं बरं नव आर बत्ताशा कशाला पिळतोस मिशा हे वागणं बरं नव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव छबीदार छबी मी तोऱ्यात उभी छबीदार छबी मी तोऱ्यात उभी जशी चांदणी चमचम नभी पाव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव दाजी बा गावात होईल शोभा हे वागणं बरं नव कळा जाला गला जीवा मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्यांचे कुणाला काय सांगाव्या कळा जाला गला जीवा पुरिया हात ठेवूनी पुरींचा शूल पाजाई समुद्री चौकडे पाणी पिण्याला थेंबही नाही जनांच्या कोरड्या गप्पा असे सारे जगत बंधू हमामा गर्जनेचा होन नीती एकही बिंदू कळा जाला गला जीवा
नदी लंघोनी जे गेले तयांची हाक कानी इथे हे ओढती मागे मला बांधोनी पाशानी कळा जाला गल्या जीवा कशी साहू पुढे मागे जीवाला ओढती लागे तटातट काळजाचे तुटाया लागती धागे पुढे जाऊ वळू मागे करू मी काय रे देवा खडे मारी कुणी कोणी हसे कोणी करी हेवा कळा जाला गल्या जीवा पहिलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा पहिलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा मांडला ग मांडला येशीच्या दारी हात गा पूजूया सांजच्या पारी पूजिता आभाळ भरलं धरती मातेचं दुरी पसरलं पूजिता आभाळ भरलं धरती मातेचं दुरी पसरलं अक्कल माती चिकन माती जात ते रवावं अक्कल माती चिकन माती जात ते रवावं असं जात सुरेख बाई गहू बी दळावं असं गहू सुरेख बाई सोजी बी काढावी अशी सोजी सुरेख बाई पोळ्या की लाटाव्या अशा पोळ्या सुरेख बाई माहेरी धाडाव्या असं माहेर सुरेख बाई खायला घालीत असं सासरद्वाड बाई कोंडुनी मारीत असं सासरद्वाड बाई कोंडुनी मारीत बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू मज माहेर मोलाचं कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं हो माहेराचं ठेवा सदेवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी चौसोपी माझ्या माहेरचा वाडा मिठ मवरानी दृष्ट कुणी काढा
पाहुनी अंगणात रंगली ग माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी वर्षाव अमृताचा. मधुरा मधुरा गोडा आमुची, कुरळे कुरळे केस तिचे, डोळे मोठे नाक नकटे, खुदू खुदू गोड हसते. 2 वर्षांच्या कुरळ्या केसांच्या गोबऱ्या मधुराला मांडीवर घेऊन भसाड्या आवाजात माझं काव्यगायन चाललं होतं. मोठ्या सपाट्यानं जंगलातून चालली होती. थोड्या वेळानं शेजारी बसलेल्या विमलनं माझ्या खांद्याला धरून हलवलं आणि म्हणाली, अहो. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती काळजी दिसली. तिनं अहो म्हणून मला काव्यगायनाच्या तंद्रीतून जागं करण्याचा अर्थ माझ्या लगेच लक्षात आला. मला हसू आवरेना. मी विमलला म्हटलं, तुला काय वाटलं? मला वेळ लागले? मी अगदी मजेत आहे. मी या प्रवासात नुसता आराम करणार आहे, सर्व कटकटी विसरून. समजलीस? विमलने नुसती मुंडी हलवली आणि माझ्याबरोबर तीही हसू लागली. गाडीच्या खिडकीतून भोवतीची हिरवीगार दाट वनश्री पाहत आणि मधुराच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवत माझं काव्यगायन पुन्हा सुरू झालं. डॉक्टर भडकमकरांनी केलेलं माझ्या आजाराचं निदान ऐकल्यावर सर्वजण चांगलेच घाबरले होते. विमलने आयुष्यात प्रथमच कुठेतरी शांत ठिकाणी विश्रांतीसाठी जाण्याचा हट्ट घेतला होता. विमल, प्रभातकुमार, सरोज आणि 2 वर्षांच्या मधुराला घेऊन आम्ही गिरसप्पाचा धबधबा पाहायला मोटारीनं निघालो होतो. संध्याकाळ होत होती. ड्रायव्हरनं अचानक मध्येच गाडी थांबवली. मी त्याला त्याचं कारण विचारलं तेव्हा त्यानं समोर बोट केलं. एक लांबलचक पिवळा नाग रस्त्यावरून नागमोडी सरपटत चालला होता. संध्याकाळच्या सूर्यकिरणांनी त्याचं तुकतुकीत अंग चमकत होतं. तो रस्त्याच्या पलीकडे गेल्यावर ड्रायव्हरनं पुन्हा गाडी सुरू केली. हळूहळू अंधार पडू लागला. थोड्याच वेळात गाडी थांबली. समोर एक डाक बंगला होता. तिथल्या वरांड्यातल्या एका आरामखुर्चीवर मी बसलो. गिरसप्पाच्या धबधब्याचा गंभीर ध्वनी माझ्या कानावर येऊ लागला. सकाळी उठल्याबरोबर मी तिथून समोरच असलेला धबधबा पाहायला गेलो. तो प्रचंड जलौक पाहून माझं थकलेलं मन भारावलं. मी तो धबधबा आणि त्याच्या अवतीभवतीच्या हिरव्यागार जंगलाचं सौंदर्य डोळ्यांनी अधाशासारखं पीत होतो. मनातला कोलाहल हळूहळू कमी होत होता. मी तिथे तसा भान हरपून किती वेळ बसलो होतो कोणास ठाऊक. 2-4 दिवसातच आजूबाजूच्या लोकात मी तिथे विश्रांतीसाठी आलो आहे ही बातमी पसरली. काही रसिकांनी एक खास कार्यक्रम माझ्यासाठी योजला. पौर्णिमा जवळ आली होती. काही खेडूत डोंगरमाथ्यावर गेले. तिथून त्यांनी लाकडाचे मोठमोठे ओंडके पेटवून धबधब्यात सोडले. ते आगीनं वेढलेले ओंडके प्रचंड वेगानं धबधब्याबरोबर खाली येत आणि पाण्यावर तरंगत पुढे निघून जात. आग आणि पाणी यांचं हे अवर्णनीय मिलन, ते अद्भुत सौंदर्य पापणीसुद्धा न लववता मी डोळ्यात साठवत होतो. मी पुण्याला परत आलो तो नव्या जोमानं, नव्या उत्साहानं. गिरसप्पाच्या भोवतीच्या दाट हिरव्यागार वनश्रीनं माझी तब्येत खूप लवकर सुधारली. स्टुडिओत पाऊल ठेवतो न ठेवतो तोच प्रभातचे व्यवस्थापक पत्रांचा मोठा गठ्ठा घेऊन माझ्या कार्यालयात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. तो गठ्ठा समोर टेबलावर ठेवता ठेवता ते म्हणाले, ही घ्या माणूस आणि आदमीची अभिनंदनपर पत्र. आता मात्र ही सर्व पत्र मी उत्सुकतेनं चाळू लागलो. माणूससारखा चित्रपट काढून देवदासमधील निराशावादाला ठणठणीत उत्तर दिल्याबद्दल बऱ्याच प्रेक्षकांनी अभिनंदन केलं होतं. एका पत्रलेखकाचं म्हणणं होतं, तुमचा चित्रपट प्रभावशाली आहे, पण आपल्या निर्माता बंधूनं काढलेल्या चित्रपटाची अशा तऱ्हेने रेवडी उडवणं तुम्हाला शोभलं नाही. कोणाला चित्रपटाचा शेवट आवडला नव्हता. एकानं तर आम्हाला स्पष्ट विचारलं होतं की नायक नायिकेचं शेवटी लग्न करून टाकलं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं. त्यामुळे आम्हाला साधं जेवणसुद्धा 2 दिवस गोड लागलं नाही. कोण्या एका भावनाप्रधान प्रेक्षकानं लिहिलं होतं की आता हा माणूस पाहिल्यानंतर कधी मुंबईच्या फोरास रोडवरून जाण्याचा प्रसंग आला तर गजाआड उभ्या असलेल्या त्या वेश्यांना पाहून आम्हाला पूर्वीसारखी घृणा वाटणार नाही. उलट त्या प्रत्येक गदाच्या आड एक खोल मनोव्यथा दडलेली आहे याची जाणीव आम्हाला होईल. या चित्रपटाबाबतचा
एक अगदी अलीकडचा विलक्षण अनुभव. मी प्रथमच बेळगावला गेलो होतो. त्यामुळे तिथल्या लोकांनी फार प्रेमानं माझा सत्कार करण्याचं योजलं होतं. बेळगावच्या आसपासच्या जिल्ह्यांवरील विभागीय कमिशनर रामचंद्रन या सभेचे अध्यक्ष होते. सर्व वक्ते बोलल्यावर रामचंद्रन भाषण देण्यास उभे राहिले. ही सभा माझ्या सत्काराप्रित्यर्थ असल्यामुळे साहजिकच हे आता माझ्यावर स्तुतिसुमनं उधळणार हे गृहीत धरून मी हे भाषण फारसं लक्ष न देताच ऐकत होतो. पण या गृहस्थांनी आपल्या भाषणात आदमीसंबंधी एक फारच हृदय आठवण सांगितली. मी आज तुमच्यापुढे असा जिवंत उभा आहे तो शांताराम बापूंच्या आदमी या चित्रपटामुळे. 35 वर्ष झाली असतील. त्यावेळी मी 18 वर्षांचा होतो. माझ्यासमोर अनेक कौटुंबिक अडचणी वासून उभ्या होत्या. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मला सापडत नव्हता. दिवसेंदिवस मी निराशेच्या गर्तेत बुडत चाललो होतो. आत्महत्या करून या सर्व संकटांपासून स्वतःची सुटका करून घ्यावी असंही वाटत होतं. विचारांती म्हणा किंवा अविचारांती, माझा आत्महत्येचा विचार हळूहळू बळावत चालला होता. या सुमारासच मी राहत असलेल्या गावी व्ही शांताराम यांचा आदमी लागला होता. मला व्ही शांताराम यांचे चित्रपट अतिशय आवडत असत. त्या दोलायमान मनस्थितीतही मी त्यांचा आदमी पाहायला गेलो. चित्रपट पाहून मी बाहेर पडलो तो आत्महत्येचा विचार झटकूनच. आयुष्य जगण्याचा नवा दृष्टिकोन मला सापडला होता. संघर्षातून मार्ग काढत जीवन जगायचं असतं. लाईफ इज फॉर लिव्हिंग हा महामंत्र मला व्ही शांताराम यांच्या चित्रपटामुळे मिळाला. त्यानंतर संकटांचे डोंगर जरी माझ्यासमोर उभे राहिले तरी मी थकलो नाही, मोडलो नाही. उलट आदमीच्या नायकाप्रमाणे आयुष्याची वाटचाल करत मी एक डिव्हिजनल कमिशनर झालो आहे आणि आज हे तुमच्यासमोर सांगायला मला अभिमान वाटतो आहे. त्या गृहस्थाचा हा स्वानुभव ऐकून माझा ऊर भरून आला. माझी निर्मिती सफल झाली असंच मला त्या क्षणी वाटलं. पण एकंदरीत माणूस, आदमी प्रभाच्या इतर चित्रपटांच्या मानाने बरेच कमी चालले. 12 आठवड्यांनंतर तो सेंट्रलमधून काढावा लागला. कदाचित चंद्रमोहन बोलला त्याप्रमाणे खरोखरच हा चित्रपट 20 बरस आगे का असेल. 20व्या शतकाचं 4थं दशक उलटत आलं होतं. देशात सर्वत्र बोलपटांची लोकप्रियता खूपच वाढली होती. एका सुव्यवस्थित धंद्याचं स्वरूप त्याला येऊ लागलं होतं. प्रभातच्या चित्रपटांची धंद्याची बाजू पाहण्याची जबाबदारी माझ्यावरच होती. जसजसा हा व्याप वाढला तसतसा त्यावर नजर ठेवण्यासाठी प्रभात सेंट्रल एक्सचेंज या नावाचं एक नवं खातं सुरू केलं. त्यावर एका चांगल्या व्यवस्थापकाची नेमणूक केली. प्रभातचे चित्रपट साऱ्या देशात अत्यंत लोकप्रिय होते. त्यामुळे ते आपल्या सिनेमागृहात लागावेत म्हणून सिनेमागृहांच्या चालकास स्पर्धा लागत असे. आमचे वितरक ज्या अटी त्यांच्यासमोर ठेवीत त्या अजिबात कुरकुर न करता स्वीकारून आमच्या चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात ते धन्यता मानत. प्रत्येक महिन्याला सेंट्रल एक्सचेंजकडून सर्व रिपोर्ट्स माझ्याकडे येत असत. ते सर्व बारकाईनं पाहिल्यावर मला असं आढळून आलं की आमच्या प्रांतीय वितरण पद्धतीत सुधारणा झाल्यास चित्रपटांचं उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं या सर्व वितरकांना एकत्र आणून एकमेकांच्या धंद्याच्या पद्धती, अडचणी वगैरे गोष्टींची मनमोकळी चर्चा केल्यास वितरण पद्धतीला नवी दिशा मिळेल. म्हणून मी हिंदुस्थानातल्या आमच्या सर्व वितरकांना पुण्याला खास बैठकीचं निमंत्रण दिलं. या बैठकीत प्रभातच्या पुढील वर्षाच्या चित्रपट निर्मितीचा कार्यक्रम आणि त्यावर होणारा खर्च याचा आराखडा मी वितरकांसमोर मांडला. आम्हाला निर्मितीसाठी लागणारी ही रक्कम मिळवून देण्याची नैतिक हमी वितरकांनी द्यावी अशी मागणीही मी केली. या हमीला मी कायदेशीर हमी न म्हणता नैतिक हमी म्हटलं. याचं कारण कायदेशीर बंधन आलं की माणूस घाबरतो आणि ते तो सहसा मान्य करत नाही. या नैतिक हमीमुळे आमचा चित्रपटांचा कार्यक्रम ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणं शक्य होईल. त्यामुळे प्रभातचं उत्पन्न तर वाढेलच, पण त्याबरोबर तुम्हा सर्वांनाही जास्त कमिशन मिळेल. माझं हे म्हणणं सर्वांना पटलं. पुढच्या वर्षीसुद्धा या कार्यक्रमाचा एकंदर आढावा घेण्यासाठी अशीच एक बैठक पुण्यात आयोजित करण्यात यावी असं सर्वानुमते ठरलं. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आमच्या सर्व वितरकांनी पुढील वर्षी नैतिक हमीच्या रकमेची पूर्तता केली. पण ती करण्यासाठी त्यांनी प्रत्येक सिनेमा प्रदर्शकाकडून त्या त्या गावच्या मानानं थोड्या जास्त प्रमाणातच हमीची रक्कम घेऊन आमचे चित्रपट प्रदर्शित केले. अर्थात आमचे चित्रपट लोकप्रिय असल्यामुळे यात प्रदर्शकांचं नुकसान झालं नाही, पण यामुळे इतर निर्मात्यांच्या वितरकांनीही सिनेमागृहाच्या चालकांकडे अशा तऱ्हेची हमी मागायला सुरुवात केली.
त्यात काही चित्रपटांना चांगलं उत्पन्न झालं, पण बहुतांशी चित्रपट प्रदर्शकांना नुकसानीत पडू लागले. कित्येक प्रदर्शकांनी याबाबत पत्र लिहून माझ्याकडे तक्रार केली. पुढील वर्षीच्या वितरक सभेपुढे मी एक प्रस्ताव मांडला. तुम्ही आमच्या चित्रपटांसाठी प्रदर्शकांकडून जी हमी घेता ती घेऊ नये असं मला वाटतं. त्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला टक्केवारीने मिळते. तुम्ही आमच्या चित्रपटांवरील हमीची अट मागे घेतली तर सर्व प्रदर्शक इतर वितरकांना अगदी ठासून सांगू शकतील की प्रभातसारखी मातब्बर संस्थासुद्धा आमच्याकडून हमी घेत नाही, तर तुम्हीसुद्धा आमच्याकडे हमी मागू नका. सर्वजण अगदी गप्प बसले. काय उत्तर द्यावं हे कोणाला सुचेना. त्या सर्वांना आपापसात मोकळेपणानं बोलता यावं म्हणून आम्ही भागीदार थोडा वेळ बाहेर जाऊन आलो. परत आल्यावर बाबूराव पै म्हणाले, तुमच्या या सूचनेवर आम्ही सर्वजण विचार करून आमचा निर्णय तुम्हाला उद्या सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही एकत्र जमलो. उत्तर प्रदेश, पंजाब आणि काश्मीरचे वितरक दलसुख पांचोली म्हणाले, प्रभातच्या चित्रपटांवर प्रदर्शकांकडून आम्ही हमी घेऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही आमच्याकडून तुमच्या चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या रकमेची नैतिक हमी आमच्याकडे मागू नये. तुम्ही आम्हाला या जबाबदारीतून मुक्त करा. आम्ही प्रदर्शकांवर हमी देण्याचं बंधन ठेवणार नाही. आता गप्प राहण्याची पाळी माझी होती. वितरकांनी मलाच पेच घातला होता. मी माझे शब्द मागे घेतो की कसं इकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. प्रदर्शकांनी माझ्याकडे केलेली तक्रार अगदी रास्त होती. त्यांच्यावरचं हमीचं दडपण काढलं तर आता वितरकांनी दिलेल्या या शहाप्रमाणे आम्हाला पुढील चित्रपटाला लागणाऱ्या रकमेची गंभीर अडचण उपस्थित होणार होती. पण प्रदर्शकांची गळचेपी थांबवणं भागच होतं. उद्या सिनेमागृह बंद पडली तर आम्ही आमचे चित्रपट कुठे दाखवणार? प्रदर्शक नाहीसा झाला तर हा सिनेउद्योगही नाहीसा होईल. आपल्या तात्पुरत्या अडचणीसाठी ही किमान हमीची पद्धत रूढ केली तर सिनेउद्योगाच्या मर्यादा दिवसेंदिवस संकुचित होतील. माझा निर्णय ठरला. मी तुम्हा सर्वांना नैतिक हमीच्या जबाबदारीतून मुक्त करतो. त्यावर बंगाल, बिहार, आसाम आणि ओरिसाचे वितरक कपूरचंद म्हणाले, ठीक आहे, पण यापुढे तुम्हाला चित्रपट निर्मितीसाठी रक्कम कमी पडली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. तसं होईल असं मला वाटत नाही. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. प्रदर्शकांना हमी न देण्याचा दिलासा मिळाला तर ते आमच्या चित्रपटांना पूर्वीसारखेच किंबहुना थोडं जास्तच उत्पन्न व्हावं म्हणून जाहिरात वगैरेंसाठी थोडा जास्त खर्च करतील असा मला विश्वास वाटतो. तुम्ही प्रदर्शकांबरोबर नवीन चित्रपटांचे करार करताना एक गोष्ट आग्रहानं सांगावी की प्रभात चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या वेळी त्यांच्या निष्काळजीपणामुळे चित्रपटाचं उत्पन्न कमी झालं तर आम्ही पूर्वीसारखीच त्यांच्याकडून किमान हमी घेण्याची प्रथा पुन्हा चालू करू. यानंतर 1 वर्ष उलटलं. आज वितरकांच्या बैठकीला सुरुवात झाल्याबरोबर सर्व वितरकांनी माझं मनपूर्वक अभिनंदन केलं. शांताराम बापू, मानतो तुम्हाला. तुम्ही गेल्या वर्षी घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल पुनश्च अभिनंदन. गेल्या वर्षीच्या आमच्या सरासरी उत्पन्नात जवळजवळ 20% वाढ झाली. पण हे झालं तरी कसं? मी त्यांना आश्चर्यानं विचारलं. तेव्हा आमचे दाक्षिणात्य प्रांतांचे वितरक जयंतीलाल ठाकूर म्हणाले, अहो कसं काय विचारता? हमीच्या रकमेची पद्धत बंद केली त्यामुळे प्रदर्शक खुश झाले. ही पद्धत पुन्हा आणू नये म्हणून चित्रपट चांगल्या तऱ्हेने चालवण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. होल्डओव्हर फिगरच्या खाली उत्पन्न गेलं तरीही त्यांनी तुमचे चित्रपट 2-2, 3-3 आठवडे पुढे चालवले. होल्डओव्हर फिगर म्हणजे चित्रपटाचं किमान साप्ताहिक उत्पन्न. या रकमेखाली चित्रपटाची मिळकत घसरल्यास तो बंद करण्यात येतो. त्यामुळे 20% उत्पन्न वाढलंय. खरोखरच तुम्ही दिग्दर्शनाप्रमाणेच धंद्यातही वाकबगार आहात. मी आणि धंद्यात वाकबगार? एवढं बोलून मी गप्प बसलो. झाकली मूठ 1.25 लाखाची. यानंतर मला असं वाटलं, आमची प्रभातचीच एक वितरण संस्था का असू नये? तिच्या निरनिराळ्या प्रांतीय शाखा असाव्यात. त्यात आमच्या चित्रपटांबरोबर दुसऱ्या चांगल्या निर्मात्यांचेही चित्रपट वितरणासाठी घ्यावेत. अशा तऱ्हेच्या अखिल भारतीय वितरण संस्थेची एक महत्त्वाकांक्षी योजना माझ्या मनात तयार होऊ लागली. पण मला माझ्या कामातून वेळ काढून हा व्याप सांभाळणं शक्य नव्हतं. यासाठी एखाद्या तज्ज्ञ वितरकाचा मी विचार करू लागलो. त्यावेळी आमचे मुंबईचे वितरक बाबूराव पै यांचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. पण बाबूराव पै आपली फेमस पिक्चर्स ही संस्था बंद करून अखिल भारतीय वितरण संस्थेची सूत्र हाती घ्यायला तयार होतील का? त्यात त्यांचा काय फायदा? आपण त्यांना काही मोबदला न देता
प्रभातचे 5वे भागीदार करून घेतलं तर त्यांची फेमस पिक्चर्स ही प्रभातची राष्ट्रीय वितरण संस्था होऊ शकेल आणि त्याला ते खचितच तयार होतील. प्रभातच्या अगदी पहिल्या चित्रपटापासून त्यांचे आमचे संबंध होते. पण बाबूराव पै एक नंबरी हिकमती ग्रहस्थ, आपलं इप्सित कशाही तऱ्हेनं साध्य करणारा. म्हणून दामले फत्तेलाल यांचं बाबूराव पैंविषयी फारसं चांगलं मत नव्हतं. त्यांनी माझ्या या सूचनेला विरोध दर्शवला. पण त्या दोघांना मी विश्वासात घेऊन सांगितलं की बाबूराव पैंच्या प्रत्येक हालचालीवर मी अगदी बारीक लक्ष ठेवीन. प्रभात गोत्यात येईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत अशी दक्षता मी बाळगेन. माझ्या सहकाऱ्यांनी माझं म्हणणं मान्य केलं. बाबूराव पै केशवराव धायबरांच्या जागी प्रभातचे 5वे भागीदार म्हणून आले. यानंतर काही दिवसांनी एक निराळंच वारं कंपनीत वाहू लागलं. गोपालकृष्ण तुकाराम या चित्रपटांपेक्षा माणूस आणि आदमी हे चित्रपट उत्पन्नाच्या दृष्टीनं कमी ठरले. यामुळे इतर भागीदारांचा एक सूर बऱ्याच वेळा कंपनीत प्रगट होऊ लागला की हे असे कमी पैसे मिळणारे चित्रपट प्रभातने काढणं बरोबर आहे का? चित्रपट निर्मिती हा एक धंदा आहे, तेव्हा पैशाच्या दृष्टीनं यशस्वी होणारे चित्रपट काढणं जास्त श्रेयस्कर. मी त्यांच्या या विचारांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि दामले फत्तेलाल यांच्यासाठी एका नवीन चित्रपटाची तयारी सुरू केली. साधा सरळ, सर्व लोकांना आवडेल आणि रुचेल असा विषय या चित्रपटासाठी निवडला. संत ज्ञानेश्वर या अनाथ भावंडांची हृदय कथा कुणाच्याही काळजाचा ठाव घेईल अशी होती. तुकाराम आणि गोपालकृष्णचे लेखक शिवराम वाशीकर यांना या चित्रपटाची कथा लिहिण्यास सांगितलं. मी ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचून काढलं. थोडीफार ज्ञानेश्वरीही वाचली. पटकथेच्या बाबतीत वाशीकरांची आणि माझी चर्चा सुरू झाली. मधूनमधून दामले फत्तेलालही आपापली मतं प्रतिपादन करत असत. कथानक तयार झालं. चित्रीकरणाचीही तयारी झाली. आम्ही सर्व नव्या उत्साहानं कामाला लागलो. अर्थातच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दामले फत्तेलाल यांच्यावर होती. संत ज्ञानेश्वरचं संगीत केशवराव भोळ्यांवर सोपवलं. प्रभातमध्ये सुरुवातीला नट म्हणून कामाला राहिलेल्या वसंत देसाईला संगीत खात्यात त्यांच्या हाताखाली काम करायला सांगितलं. तिथं त्याने जे पडेल ते काम करायचं. शिवाय तिथली अनेक वाद्ये वाजवण्याचा अभ्यास करण्यास त्याला मोकळीक दिली. संत ज्ञानेश्वरमध्ये एक गाडीवानाचं गाणं होतं, तेही त्याने म्हटलं. शिवाय त्या गाडीवानाचं कामही केलं. या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचं काम चालू असताना वसंत देसाई आपण होऊन पुढाकार घेऊन केशवराव भोळ्यांना मदत करत असे. संत ज्ञानेश्वरचं चित्रीकरण चालू असताना दामले फत्तेलाल यांचे दिग्दर्शनाच्या बाबतीत मतभेद होऊ लागले. कित्येकदा फत्तेलाल यांच्या सूचना चांगल्या कलात्मक असत, पण दामले आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा राजा नेने त्या उडवून लावी. मग फत्तेलाल आपली कल्पना मला येऊन सांगत आणि नंतर मी ती दामल्यांच्या गळी उतरवत असे. तुकाराम आणि गोपालकृष्णचं दिग्दर्शन केल्यानंतरही चित्रपटात कुठल्या शॉटची किती लांबी ठेवायची आणि त्यासाठी किती फिल्म खर्ची घालायची याचाही दामले फत्तेलाल यांनी कधी अभ्यास केला नव्हता. ज्यावेळी संकलनाला प्रारंभ केला तेव्हा एकेका सीनसाठी केलेलं लांबलचक चित्रीकरण पाहून मी चाटच पडलो. संकलन करताना चित्रपटाच्या पटकथेत राहून गेलेला एक दोष माझ्या नजरेस आला. ज्ञानेश्वर लहान असताना एक लहान मुलगी त्यांच्यावर प्रेम करत असते. ज्ञानेश्वर ब्रह्मचारी, तेव्हा हे मुलीचं पात्र मध्येच अधांतरी सुटल्यासारखं झालं होतं. त्या निष्पाप मुलीच्या भाबड्या प्रेमाला परिपूर्णता देणं आवश्यक होतं. मी संकलन थांबवलं. विचार करता करता एक फारच नाजूक आणि उदात्त कल्पना सुचली. मी दामले आणि फत्तेलाल यांना शोधत स्थिरचित्रण खात्यात गेलो. तिथं ते दोघे पंत धर्माधिकाऱ्यांबरोबर काय बोलत होते देव जाणे, पण मी आल्याबरोबर ते गप्प झाले. त्यांना मी संकलन करत असताना जाणवलेला दोष सांगितला आणि काय करायला हवं तेही आत्मीयतेनं सांगू लागलो. त्या दोघांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यानंतर माझ्या या नव्या कल्पनेवर दामल्यांनी चांगलं घडाभर पाणी ओतलं. ते म्हणाले, कथानकाच्या दृष्टीनं तुम्ही म्हणता त्या निरर्थक प्रसंगाची गरज आहे असं मला वाटत नाही. उगाच वादविवाद नको म्हणून मी पण त्यांच्या होत हो मिळवला. मी त्या दिवशी संकलन तसंच अर्धवट ठेवून पहिल्या माळ्यावर असलेल्या माझ्या कार्यालयाच्या बाहेरील गच्चीत कठड्यावर हात टेकून आजच्या घटनेचा विचार करत उभा होतो. संध्याकाळ झाली होती. एवढ्यात खालून बोलण्याचा आवाज कानावर पडला. आज शांताराम बापूंना कसं ठणकावलं. मी खाली वाकून पाहिलं. दामले आणि फत्तेलाल बोलत बोलत आमच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावाकडे फिरायला चालले होते.
गप्पात रंगून गेल्यामुळे त्यांचं वर अजिबात लक्ष नव्हतं. दामले पुढे बोलू लागले. कसं गप्प केलं मी त्यांना. फत्तेलाल म्हणाले, हो, नाहीतर उगाच त्यांनी तो प्रसंग हट्टानं घ्यायला लावला असता आणि नंतर कापावाच लागला असता आणि त्यावेळी मग फिल्मची फुकट खराबी झाली नसती का? शांतारामबाबूंचं काय आहे, आपलं ते बरोबर आणि दुसऱ्याचं नेहमी चूक. देवानं फक्त त्यांनाच काही ती अक्कल दिली आहे. ते दोघं बोलत बोलत पुढे गेले. मी जे काही ऐकलं त्यामुळे असं वाटलं की कोणीतरी शिशाचा उकळता रस कानात ओततंय. मी सुन्न होऊन तिथंच खिळून उभा राहिलो. मी भानावर आलो तेव्हा शेजारी विमल उभी होती. तिनं मला हलवून विचारातून जागं केलं. सभोवती पाहिलं तर अंधार पडला होता. कार्यालयातला दिवा तसाच जळत होता. विमल म्हणाली, तुम्ही विचारात असला की किती चांगले दिसता हो, पण 2 घास खाऊन विचार करत बसलात तर याहीपेक्षा जास्त छान दिसाल. विमल मला सहसा छेडत नसे, पण या क्षणी तिला असं गमतीनं बोलताना ऐकून मला हलकं वाटलं. आम्ही दोघं घराकडे जायला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कंपनीत आलो तो एक नवा निश्चय करूनच. मला दामले आणि फत्तेलाल यांना दाखवून द्यायचं होतं की मी काल सुचवलेला प्रसंग चित्रपटाच्या दृष्टीनं निरर्थक नव्हता तर अत्यंत आवश्यक होता. मी त्यांच्या खोलीत गेलो. तो प्रसंग घेण्याचा त्यांना आग्रह केला. थोडासा हट्टही धरला. शेवटी ते नाईलाजाने कबूल झाले. पण त्याबरोबर ते हेही म्हणाले, तुम्ही म्हणता तो सीन कसा घ्यायचा हे आमच्या काही लक्षात आलेलं नाही, तेव्हा त्याचं शूटिंग तुम्हीच करा. मी लगेच अभिनय खात्यात नुकत्याच कामाला राहिलेल्या सुमती गुप्ते या अभिनेत्रीला त्या तरुणीच्या कामासाठी तयार होण्यास सांगितलं. नेहमीप्रमाणे मी त्याचा सिनारिओसुद्धा तयार केला नाही. माझ्या मनात तयार असलेल्या विचारांप्रमाणे मी धडाधड शॉट्स घेत एका दिवसात सीन पूर्ण केला. संत ज्ञानेश्वर पूर्ण झाला. तो मुंबईला सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला. चित्रपट चांगला रंगत चालला होता. मी अट्टाहासाने चित्रित केलेला प्रसंग पडद्यावर सुरू झाला. दामले आणि फत्तेलाल यांच्यात काही खुसफूस झाली, पण माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. या प्रसंगावर लोकांची काय प्रतिक्रिया होते हे मी काळजीपूर्वक पाहू लागलो. बाल ज्ञानेश्वरावर मनोभावे प्रेम करणारी ती मुलगी आता वयात आलेली आहे. ती घाटावरील एका देवळाआड उभी राहून नदीत स्नान करणाऱ्या तेजपुंज तरुण ज्ञानेश्वराकडे मोठ्या श्रद्धेनं पाहत आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतंच पाऊल ठेवलेल्या त्या मुलीनं आणखी थोडं झुकून ज्ञानेश्वराला पाहण्यास सुरुवात केली. तिच्या मनाची अधीरता त्यातून अगदी स्पष्ट होत आहे. ज्ञानेश्वर स्नान आटोपून नदीतून बाहेर पडल्यावर ओल्या छाटीनेशी घाटाच्या पायऱ्या चढून देवळाकडे जाऊ लागतो. पायऱ्यांवर ज्ञानेश्वरांच्या ओल्या पावलांचे ठसे उमटतात. ती मुलगी देवळामागून लगबग पुढे येऊन त्या ओल्या ठशांवर फुलं वाहते आणि नमस्कार करते. प्रेक्षकातून टाळ्यांचा गजर कानावर पडला. संत ज्ञानेश्वरच्या प्रदर्शनानंतर पुण्यास परत आल्यावर विश्राम बेडेकर या नावाचे एक लेखक मला भेटायला आले. ते इंग्लंडला जाऊन चित्रपट कलेचं शिक्षण घेऊन नुकतेच भारतात परत आले होते. त्यांनी लिहिलेली रणांगण ही कादंबरी माझ्या वाचनात आली होती. मी त्यांच्या प्रतिभेनं चांगलाच प्रभावित झालो होतो. यावेळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली साऱ्या भारतात स्वातंत्र्याचा लढा मोठ्या तीव्रतेनं चालला होता. इंग्रज सत्ताधीश डिव्हाइड अँड रूल या त्यांच्या हातखंडा राजकीय नीतीनुसार हिंदू मुसलमानात धर्मद्वेष पेटवून भारतात आपली सत्ता दृढ करीत होते. सारी वृत्तपत्र देशभर पेटलेल्या हिंदू मुसलमान दंग्यांच्या बातम्यांनी भरलेली असत. मी या बातम्यांनी फार अस्वस्थ होत असे. साऱ्या देशात ज्वालामुखीसारख्या भडकलेल्या या प्रश्नाला हात घालायचं धाडस मी माझ्या पुढच्या चित्रपटात करायचं ठरवलं. विश्राम बेडेकरांसारखा नवीन दृष्टीचा प्रतिभावंत लेखक माझ्या कल्पनांना शब्दरूप देण्यास सिद्ध होता. मला या चित्रपटासाठी नवी नायिका हवी होती. शांता आपटे प्रभात सोडून मागेच गेली होती. आदमीमध्ये नायिकेचं काम केलेली शांता हुबळीकर थोडी प्रौढ होती. तिनंही नंतर प्रभातमध्ये राहण्याबद्दल थोडी कुरबूर सुरू केली. तिचा पुढील चित्रपटांसाठी फारसा उपयोग नसल्यामुळे आम्ही तिला करारातून मुक्त केलं. एके दिवशी मुंबईच्या नॅशनल ग्रामोफोन कंपनीचे ध्वनिमुद्रण प्रमुख बाबूराव मालपेकर यांनी एका सुस्वरूप तरुणीला माझ्या कार्यालयात आणून उभं केलं. मी तिला कॅमेऱ्याच्या दृष्टीनं पाहिलं. तिचं नाक, जीवणी, हनुवटी तशी काही फारशी रेखीव नव्हती. मात्र तिचे टपोरे, घारपट, पाणीदार डोळे खूप आकर्षक पण चंचल होते. मी तिला तिचं नाव विचारलं. ती चाचरत चाचरत बोलली, जयश्री कामुलकर. तिचा आवाज गोड होता. साहजिकच मी तिला गाणं येतं का असं विचारलं. उत्तरादाखल बाबूराव मालपेकर बोलले, हिला शास्त्रीय संगीताची फारशी माहिती नाही,
थोडीफार भावगीतं आणि सिनेमातली गाणी गाते. या अगोदर काम केलेल्या सिनेमातून तिनं गाणी म्हटली आहेत. मी मास्तर कृष्णरावांना बोलावून त्यांना तिचं गाणं ऐकण्यास सांगितलं. त्यांनी तिच्या आवाजाबद्दल पसंती व्यक्त केली. मग मॅनेजरना बोलावून तिच्याशी 3 वर्षांचा करार करण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी प्रभातचे मॅनेजर जयश्रीच्या कराराचा कच्चा आराखडा तयार करून माझ्याकडे आले. मी तो वाचत असताना ते मध्येच म्हणाले, अण्णा, या जयश्रीचा पायगुण चांगला नाही. म्हणजे तिनं ज्या ज्या फिल्म कंपन्यांमध्ये कामं केली त्या सर्व कंपन्या बंद पडल्या. साऊंड स्टुडिओ, केशवराव धायबरांची कंपनी, सरस्वती सिनेटोन, 1 की 2 नावं सांगू तुम्हाला, पण या सर्व कंपन्या बंद पडल्या हे माहीतच आहे तुम्हाला. पायगुण, ज्योतिष असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. सिनेमा वाईट काढला तर कंपनी बंद पडणारच. त्या जयश्रीचा काय दोष? प्रभात असले वाईट पायगुण वगैरे पचवून पुढे जात राहील. जा, आजच्या आज हा करार तयार करून त्यावर तिची सही घ्या. कंपनीच्या नियमाप्रमाणे जयश्री रोज सकाळी 9 वाजता हजर होत असे. आपल्या गोड लाघवी बोलण्यानं अगदी थोड्या अवधीत ती सर्व लहान थोरात पटकन मिसळून गेली. विश्राम बेडेकरांनी नव्या चित्रपटासाठी कथानकाचा पहिला आराखडा तयार केला. या चित्रपटाचा विषय हाताळायला तसा अवघड होता. शिवाय इंग्रज राज्यकर्त्यांच्या सेन्सॉरच्या कात्रीचंही भय होतं. या चित्रपटात 2 प्रमुख पात्र होती. एकमेकांशेजारी राहणारे 2 वृद्ध मित्र, एक हिंदू आणि दुसरा मुसलमान. इंग्रज राज्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा एक खलनायक निर्माण केला. हा भांडवलदार असतो. तो स्वतःच्या फायद्यासाठी नदीवर बांध घालण्याची एक योजना आखतो. या बांधामुळे बऱ्याच गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार असतात. पण त्या भांडवलदाराला त्याची पर्वा नसते. तो त्या जमिनी विकत घ्यायचं ठरवतो. प्रथम कोणी तयार होत नाही. हळूहळू तो इंग्रजांच्या भेदनीतीप्रमाणे गावकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करून आपला कार्यभाग साधतो. हे करत असताना त्या 2 मित्रांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि ती घरं हळूहळू दुरावत जातात. एकंदरीत कथानकाचा हा धागादोरा ठेवण्याचं निश्चित झालं. समाजकारण आणि राजकारण ही दोन्ही बाजूंची तारेवरची कसरत व्यवस्थित सांभाळून हा चित्रपट सेन्सॉरच्या काकदृष्टीतून पसारवायला हवा होता. तरच तो काढण्याचा हेतू सफल झाला असता. 2 वृद्ध चरित्र पात्रांवर आधारलेला हा चित्रपट लोकांना कदाचित शुष्क, वृक्ष वाटला असता. तेव्हा लोकरंजनास्तव एक तरुण प्रेमी युगल पटकथेत तयार केलं. वृद्ध हिंदू माणसाचा मुलगा आणि भांडवलदाराची मुलगी यांचे काही प्रणयप्रसंग या चित्रपटात मुद्दाम घालायचं ठरवलं. हे प्रणयप्रसंग म्हणजे चित्रपटाच्या निखळ कथेला ठिगळ लावण्यातलाच प्रकार होता. पण मी माझ्या कलासक्त मनाला थोडी मुरड घातली आणि चित्रपटातलं या पात्रांचं अस्तित्व स्वतःला मान्य करायला लावलं. हा ध्येयवादी चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा हीच उत्कट इच्छा या निर्णयासाठी होती. मी ज्या ज्यावेळी हा चित्रपट पाहतो त्या त्यावेळी हे सर्व प्रणयप्रसंग कापून फेकून द्यावेत असं मला वाटत असतं. या नवीन चित्रपटाचं मराठी नाव शेजारी आणि हिंदी नाव पडोसी असं ठेवलं. या चित्रपटानं हिंदू किंवा मुसलमान यापैकी कोणीही दुखावलं जाऊ नये आणि त्यांच्यात दुजाभाव निर्माण होऊ नये म्हणून मी फार विचारपूर्वक एक निर्णय घेतला. पडोसीमधली वृद्ध मुसलमान मित्राची भूमिका गजानन जागीरदार या हिंदू नटानं आणि हिंदू मित्राची भूमिका मझहर खान या मुसलमान नटानं करावी असं ठरवलं. मराठी आवृत्तीतली हिंदू मित्राची भूमिका केशवराव दाते यांनी करायचं निश्चित झालं. तालमी सुरू झाल्या. गजानन जागीरदार आणि मझहर खान यांसारखे पट्टीचे अभिनेतेसुद्धा मी करून दाखवत असलेल्या हालचाली, अभिनय खूप अभ्यासपूर्वक पाहून त्या लकबी स्वतःच्या कामात आणण्याचा प्रयत्न करत. ते दिवस उन्हाळ्याचे होते. कंपनीच्या एका टोकाला आम्ही जंगलाचे प्रसंग घेण्याच्या दृष्टीनं काही झाडं मुद्दाम लावली होती. त्या झाडीच्या पलीकडे एक पोहण्याचा तलाव होता. मी कित्येकदा संध्याकाळी घरातल्या मंडळींसह त्या टँकवर पोहायला जात असे. एकदा रविवारी सुट्टीच्या दिवशी मी तिथे पोहायला जाणार आहे हे जयश्रीला समजलं. तिनं तलावात पोहायला येण्याची परवानगी विचारली. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण पाण्यात बराच वेळ डुंबत होतो. कुमार आणि सरोज थोडं थोडं पोहायला लागली होती. विमल आपले थोडेसे हातपाय मारत असे. मी तिला पोटाखाली हात घालून थोडं पोहायला शिकवलं. मी मधूला पाठीवर घेऊन टँकला एक फेरा मारला. जयश्री चांगली पोहत होती. थोड्या वेळानं विमल आणि मुलांना पाण्याच्या कमी खोलीच्या ठिकाणी डुंबत राहायला सांगून मी झपाझप मनसोक्त हात मारून पोहू लागलो. 2-3 फेरे झाले. शेवटी मी पाण्याखालून पोहू लागलो. मध्येच कोणाच्या तरी पिंढऱ्यांना माझा हात लागला. वर येऊन पाहिलं तर ती जयश्री होती. मला थोडा दम लागला होता.
मी तिथे जवळच असलेल्या कठड्याला धरून थोडासा श्वास घेण्यासाठी थांबलो. एवढ्यात माझ्या पाठीला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाला. मी पाठी वळून पाहिलं. जयश्री माझ्याकडे पाहून हसत होती. मी सुरकण डुबकी मारली आणि पाण्याखालून पोहत तिच्यापासून दूर निघून गेलो. नंतर बराच वेळ मी चांगला थकेपर्यंत सारखा पोहत राहिलो. एवढ्यात विमलची हाक ऐकू आली. अहो चला आता, किती वेळ पोहणार? थोड्या वेळानं आम्ही सर्वजण घरी जायला निघालो. जयश्री आमच्या पाठोपाठच होती. कंपनीच्या फाटकापाशी आल्यावर माझ्याकडे रोखून पाहत तिनं विचारलं, मी जाऊ? मी तिला थोड्या कोरडेपणानंच जा असं सांगितलं. आमच्या चित्रपटांच्या मद्रासच्या वितरकांनी मद्रासला प्रभात या नावाचं एक सिनेमागृह बांधलं होतं. त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते व्हायचं होतं. आणखी 4-5 दिवसांनी त्या समारंभासाठी मी आणि विमल मद्रास मेलनं जायला निघालो. या दौऱ्याचे वृत्तांत देण्यासाठी 2-3 बातमीपत्रांचे प्रतिनिधी आमच्यासोबत होते. लोकांचं मनोरंजन करणारा मी एक चित्रपट दिग्दर्शक. मी कोणी राजकीय पुढारी नव्हतो. मला तरी प्रसिद्धी, बातमीदारांचं बरोबर असणं वगैरे सर्व गोष्टींचं अगदी थोतांड वाटत होतं. पुण्याहून गाडी सुटली. रात्र उलटली. गाडी दक्षिण भारताकडे धडधडत चालली होती. मध्येच कुठल्या तरी एका स्टेशनवर गाडी थांबली. मद्रास मेल या स्टेशनवर थांबत नसे. खास लोकाग्रहास्तव ही गाडी इथे थांबवली गेली होती. थोड्याच वेळात लोकांच्या झुंडी माझ्या डब्यात हार तुरे घेऊन घुसल्या. त्यांनी माझ्या गळ्यात हार घातले. हातात फुलांचे तुरे खुपसले. हा सर्व काय प्रकार आहे मला समजेना. मला वाटलं या सर्व लोकांचा निश्चित काहीतरी गैरसमज झालाय. ते मला कोणीतरी राजकीय पुढारी समजले असावेत. पण त्या दाक्षिणात्य भाषेतसुद्धा मला माझं नाव, माझ्या चित्रपटांची नावं अगदी स्पष्ट ऐकू येत होती, समजत होती. माझ्याबरोबर आलेल्या बातमीदारांपैकी एक जण तामिळ भाषिक होता. त्याला या अगत्याबद्दल विचारलं असता त्याने उत्तर दिलं, तुमचे चाहते म्हणतायत की व्ही शांताराम हे निव्वळ मनोरंजक चित्रपट काढतात असं नाही, तर सामाजिक परिस्थितीबद्दल जागरूक राहून चित्रपट काढणारे आज हेच एकमेव दिग्दर्शक आहेत आणि म्हणूनच ते आम्हाला पूज्य आहेत. पण त्या सर्वांना मी या गाडीने जात असल्याचं कसं समजलं? माझ्या या पोरकट प्रश्नावर तो गृहस्थ मोकळेपणानं हसला. आता मात्र तुमची कमाल झाली. तुमच्या प्रवासाची बातमी वृत्तपत्रातून छापली गेली आहे. ती वाचून तुमचं असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे. यानंतर मद्रासला पोचेपर्यंत प्रत्येक स्टेशनवर अशा तऱ्हेचा स्वागत समारंभ थोड्याफार फरकाने होत होता. शेवटी एकदा गाडी मद्रास स्टेशनात घुसली. ते रेल्वे स्टेशन माणसाने अगदी गच्च भरलं होतं. मी डब्याच्या दरवाजात आल्याबरोबर जनसमुदायाने उत्साहाने हात वर करून माझ्या नावाचा जय जयकार केला. मद्रास स्टेशन दिसतच नव्हतं. नुसता जनसमुदायाचा अथांग सागर समोर पसरला होता. जवळजवळ तासभर माझ्या गळ्यात सारखे हार पडत होते. ते हार काढून मी पाठी उभ्या असलेल्या विमलकडे देत होतो. विमल ते हार आमच्या दोघांमध्ये ठेवत हळूहळू मागे सरकत होती. मध्येच एकदा मी विमलकडे वळून पाहिलं. ती कुठे दिसेच ना. एवढ्यात तिचा आवाज ऐकू आला, अहो. हारांच्या त्या ढिगाऱ्या आड ती झाकली गेली होती. मी तिला हात दिला. ती तो ढिगारा ओलांडून पुढे आली. स्टेशन तर माणसांनी इतकं भरलं होतं की त्या गर्दीतून वाट काढणं अशक्य होतं. शेवटी डब्याच्या पाठच्या बाजूला पोलिसांचं पथक आलं आणि त्यांनी आम्हाला मागच्या दारानं बाहेर काढून दुसऱ्या रस्त्यानं नेलं. बाहेरही खूप गर्दी होती. मी मोटारीत बसलो. गाडी सुरू झाली. काही उत्साही रसिक माझ्या नावानं जोरजोरात हाका मारून हात हलवत होते. मी साऱ्या जनसमुदायाला कधी हात जोडून तर कधी हात हलवून अभिवादन करत होतो. रस्त्यावर लोक दुतर्फा फक्त मला पाहण्यासाठी उभे होते. मद्रासला आम्ही ज्यांच्याकडे उतरणार होतो त्यांचं घर आलं. घरापाशी प्रचंड गर्दी होती. काही जण घराच्या छपरावर चढून मला मोठमोठ्यानं हाका मारत होते. मी विमलचा हात घट्ट पकडला. तिच्या समवेत त्या प्रेमाच्या लोंढ्यातून मार्ग काढत मी कसाबसा घरात येऊन पोचलो. मद्रासमधले आमचे यजमान आणि वितरक जयंतीलाल ठाकूर हे नुकतेच एका जीवावरच्या प्रसंगातून वाचले होते. त्यांच्या घराला लागलेल्या आगीत ते भाजले होते. मला पाहिल्यावर ते बिछाण्यातून उठले आणि त्याने मला मिठी मारली. मी वाचलो, जगलो. मी स्टेशनवर येऊ शकलो नाही. तुमच्या स्वागताचा सोहळा पाहण्याचं भाग्य माझ्या नशिबात नव्हतं. मला सर्व काही इथं बिछाण्यावर समजलं. एवढं बोलून तो चांगला मध्यमवयीन पुरुष वेड्यासारखा रडू लागला. मी त्यांची कशीबशी समजूत घातली. या गृहस्थाचं माझ्यावर आणि आमच्या प्रभातवर विलक्षण प्रेम होतं. मद्रासमधील वास्तव्यात मी प्रभात थिएटरचं उद्घाटन केलं. तिथल्या सामाजिक आणि फिल्म उद्योगातल्या संस्थांतर्फे
आमचे अनेक स्वागत समारंभ आणि सत्कार झाले. या सत्कार प्रसंगांच्या वेळी अनेक लोकांच्या गाठीभेटी झाल्या. त्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी असे सर्व कलावंत, निर्माते, दिग्दर्शक होते. त्यातले कित्येक जण तर माझ्या पायाला हात लावून मला नमस्कार करत. मी कित्येकदा त्यांना विरोध करत असे. तेव्हा त्या मोठ्या श्रद्धेनं म्हणत, आपण आमचे गुरु आहात. मी तुमचा गुरु कसा असं विचारलं असता समोरचा माणूस भावनाविवश होऊन बोले, तुमचे चित्रपट वारंवार पाहून आम्ही चित्रपट कलेतल्या बऱ्याच गोष्टी शिकलो. कृपया मला तुमच्या पायाला हात लावायचं भाग्य मिळू द्या. माझ्या कामात त्यामुळे बळ येईल. एवढी श्रद्धा, प्रेम आणि आदर मी आजवर कधीही अनुभवला नव्हता. मला काही बोलायलाही सुचत नव्हतं. मद्रासमध्ये मी जिथे जिथे जात होतो तिथे तिथे विमलसुद्धा माझ्याबरोबर होती. त्या समाजातल्या स्त्रियांनी तिचंही फार अप्रूपीनं स्वागत केलं. ती या प्रेमानं सुखावली होती. विमलला चित्रपट कलेत फारसं गम्य नव्हतं. तशी तिच्याकडून अपेक्षा करणंही चुकीचं होतं. पण माझ्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मानणारी साधीभोळी विमल आपल्या पतीचं होत असलेलं कौतुक पाहून तृप्त झाली होती. ती तृप्ती तिच्या नजरेतून ओसंडत होती. तिनं तिला वाटत असलेला आनंद माझ्यापाशी शब्दांनी कधीही व्यक्त केला नाही. पण माझ्या गौरवाच्या एका अत्युच्च क्षणाची भागीदार विमल होती, याबद्दल मला आजही मनपूर्वक समाधान वाटतं. मद्रासमधील 10 दिवस भुरकन उडून गेले. मुलांसाठी काही कपडे आणि विमलसाठी काही दाक्षिणात्य पद्धतीच्या साड्या घ्याव्या या विचारानं आम्ही एका कपड्यांच्या दुकानात गेलो. विमलनं काही साड्या निवडल्या. मी तिला आणखी एक साडी घेण्यास सांगितलं. तिनं साहजिकच विचारलं, कुणासाठी? मी जास्त काही न बोलता सांगितलं, कंपनीत ती जयश्री आली आहे ना, तिच्यासाठी. विमल जयश्रीसाठी साडी निवडू लागली. विचार करता करता माझं मन पुन्हा पालटलं. मी विमलला साडी घेऊ नको म्हणून सांगायला तिच्याकडे वळलो. एवढा तिनं साडी निवडून माझ्या पुढ्यात ठेवली. मी नुसतीच मान हलवली. आम्ही पुण्याला यायला निघालो. स्टेशनवर निरोप देणाऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. मी आणि विमल सर्वांचा निरोप घेत दारापाशी उभे होतो. गाडी सुरू झाली. माझं मन भारावलं होतं. लोकांचं अमर्याद प्रेम पाहून माझे डोळे पाणावले होते. गाडीनं गती घेतली. डब्यातल्या एका कोपऱ्यात मी गप्प बसलो. कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. मी आजवर काढलेल्या समाजाभिमुख चित्रपटांमुळे हा आदर, ही श्रद्धा माझ्या चाहत्यांनी व्यक्त केली होती. कोणत्याही परिस्थितीत सवंग लोकप्रियतेच्या नादी न लागता समाजात अस्तित्वात असणाऱ्या प्रश्नांना तोंड फोडणारे दर्जेदार चित्रपट या प्रेक्षकांना मी देत राहिलं पाहिजे, हा विचार माझ्या मनात पुन्हा नव्या जोमाने प्रस्थापित झाला. परतीच्या प्रवासाच्या वेळीही जातानाच्या सर्व प्रसंगांची पुनरावृत्ती झाली. प्रत्येक स्टेशनवर लोक हारतुरे घेऊन भावपूर्ण निरोप देत होते. मध्यरात्री मधल्या एका स्टेशनवर तर लोकांनी रुळावर उभं राहून आमची गाडी थांबवली. आमच्या डब्याच्या खिडक्या दारांवर जोरजोराने थापा मारून त्यांनी आम्हाला उठवलं आणि आमचा निरोप घेतला. लोकप्रियतेच्या या अपूर्व वर्षावात भिजत न्हात आम्ही दोघं पुण्याला परत आलो. विठ्ठल बरवा सोहा
विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला, वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला. जाऊ जाऊ म्हणता त्याने रस्ता रोखिला, जाऊ जाऊ म्हणता त्याने रस्ता रोखिला. वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला, वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला. माझ्या पावलांच्या खुणा ओल्या मातीत झाल्या, माझ्या पावलांच्या खुणा ओल्या मातीत झाल्या. ओल्या 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 पावलांनी घात की केला, ओल्या 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 पावलांनी घात की केला. वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला, वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला. जाऊ जाऊ म्हणता त्याने रस्ता रोखिला, जाऊ जाऊ म्हणता त्याने रस्ता रोखिला. वेडा 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 पाऊस. माझ्या अंगणात त्याने असा गंध पेरला, माझ्या अंगणात त्याने असा गंध पेरला. माझा जीव कसा नुसा त्याने पुरा वेढिला, माझा जीव कसा नुसा त्याने पुरा वेढिला. वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला, वेडा 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 पाऊस माझ्या दारी ठाकला. जाऊ जाऊ म्हणता त्याने रस्ता रोखिला, हो जाऊ जाऊ म्हणता त्याने रस्ता रोखिला. वेडा 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 पाऊस. गेला वाटे जो मला चोर पावली आला, गेला वाटे जो मला चोर पावली आला. माझ्या संगे हो माझ्या संगे आपणही चिंब भिजून गेला, माझ्या संगे आपणही चिंब भिजून गेला.
आचार्य अत्रे हे नुसतेच एक श्रेष्ठ चित्रपटकार किंवा नाटककार नव्हते, तर जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांच्या प्रतिभेनं संचार केला. शिक्षण, काव्य, विडंबन काव्य, पत्रकारिता, वक्तृत्व, राजकारण आणि समाजसेवा ह्या सर्व क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व असामान्य आहे. मराठी भाषा, मराठी वाङ्मय, मराठी जनता, महाराष्ट्र आणि हा सारा भारत देश ह्यांची त्यांनी आयुष्यभर अतुलनीय सेवा केली. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात नाट्यसृष्टीत आचार्य अत्रे यांनी पदार्पण केलं. विनोदी, सामाजिक, राजकीय अशी विविध प्रकारची उत्तमोत्तम नाटकं लिहून त्यांनी मराठी रंगभूमीला संजीवन तर दिलंच, पण त्याचबरोबर संगीत रंगभूमीची देदीप्यमान परंपराही पुढे चालू ठेवली. हे त्यांचे मराठी रंगभूमीला मोठेच योगदान आहे. किर्लोस्कर, देवल, गडकरी, खाडिलकर अशा श्रेष्ठ नाटककारांनी सौभद्र, शारदा, एकच प्याला, स्वयंवर इत्यादी नाटकातून निर्माण केलेल्या श्रेष्ठ संगीत परंपरेची मोहिनी मराठी मनावर कायम असताना आचार्य अत्रे ह्यांनी आपल्या घराबाहेर, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, पाणीग्रहण आणि प्रीतिसंगम अशा अनेक नाटकातून सुश्राव्य नाट्यगीतं लिहून मराठी नाट्यसंगीताच्या वैभवात नाविन्यपूर्ण भर घातली. मुळात ते एक श्रेष्ठ कवी असल्यानं नाटकासाठी त्यांनी लिहिलेली पदं साधी, सुबोध आणि श्रवणीय तर आहेतच, पण त्यातून मधुर काव्यही भरून राहिलंय. यंदाच्या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दीचा आरंभ होत आहे. ह्या निमित्तानं HMV त्यांच्या निवडक नाट्यगीतांची ही ध्वनिफीत मराठी रसिकांना त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भेट देत आहे. प्रीती सुधा, ही प्रीती सुधा, ही प्रीती सुधा, ही प्रीती सुधा, प्रीती सुधा, ही मधुरा सुगंधा, मधुरा सुगंधा, सुखदा सदाया हृदयारविंदा प्रीती सुधा.
सुधा